अक्कलकोटच्या मठात सकाळचा प्रसंग होता. सगळे भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाला जमले होते. स्वामी समाधी अवस्थेत बसलेले. अचानक स्वामींच्या ओठावर हास्य आलं आणि स्वामींनी डोळे उघडले. स्वामी म्हणाले, हा गणू बघा, माझा खरा भक्त आहे. हा काही स्वामींकडून काही मागत नाही, फक्त प्रेम देतो, मनापासून नमस्कार करतो. असा भक्त दुर्मिळ असतो रे. सगळे थक्क झाले, कारण गणू तर एक साधा गरीब भक्त होता. अंगावर फाटकी धोत्र, पण मन सोन्यासारखं. त्या दिवशी गणू मठात आला. स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, गण्या, आज तुझ्या घरी जा. स्वामी तुझ्या घरात स्वतः जाणार आहेत. गणू काही बोलला नाही, फक्त नमस्कार करून गेला. संध्याकाळी जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा घरातून तेज पसरलं होतं. विठ्ठलाची मूर्ती उजळून निघाली होती आणि मंद वारा स्वामींचा सुगंध घेऊन आला. स्वामी समर्थांचा आवाज घुमला, गण्या, श्रद्धा ठेवलीस म्हणून आज मी तुझ्याकडे आलो आहे. तू भक्त नाहीस रे, तू माझंच रूप आहेस. त्या क्षणी गणूचे डोळे भरून आले. स्वामींची कृपा पाहून सगळं गाव नतमस्तक झालं. सगळे म्हणू लागले, स्वामी समर्थ की जय.